तर तुम्हाला पण असा ट्रेंडिंग टॉपिकवरती आता Instaवरती खूप व्हायरल झालेला आहे व्हिडिओ. असा एडिट करण्यासाठी तुम्हाला सिम्पली CapCut Pro ॲप्लिकेशन ॲप ओपन करून घ्यायचे आणि येथे क्रिएट प्रोजेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचे आणि असं क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला बघू शकता आपण एक बिटमार्क व्हिडिओ दिला बघा हा. त्याच्यावरती ॲड करून घ्यायचे सिम्पली. ॲड करून घेतल्यानंतर असा व्हिडिओ ॲड करून घेतल्यानंतर इथे लोडिंग होत आहे. त्यानंतर इथे शेवटला एंडिंगचा पार्ट आहे हा डिलीट करून टाकायचा आहे आणि येथे तुम्हाला काय करायचं आहे परत एडिटवरती क्लिक करायचे आहे आणि जिथं जशी बीट बदलते तर बीट बदलली तर स्प्लिट मारून घ्यायचे आहे. इथं जरा झूम करून घ्यायचे म्हणजे तिसरी बीट असं स्प्लिट करून घ्यायचे आहे. असं स्प्लिट करून घेतल्यानंतर तुम्हाला सांगतो असं प्रत्येक बीट वाईज तुम्ही स्प्लिट करून घेतल्यानंतर तुम्हाला सांगतो आता. तर आता इथे बघू शकता तुम्ही आपण सर्व स्प्लिट मारून घेतले आहेत. आता एक एक फोटोवरती क्लिक करायचे आणि ते रिप्लेसचं ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करून तुमचे फोटो त्या ठिकाणी अपलोड करून घ्यायचे आहेत. इथे मी फोटो सेक्शनमध्ये गेलो आणि सिम्पली इथे फोटोवरती क्लिक केला. त्याच्या फोटोवरती क्लिक केल्यानंतर इथे ॲड होऊन गेला फोटो. असे बारीक बारीक फोटो तुम्हाला ॲड करून घ्यायचे आहेत. त्यासाठी त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि रिप्लेसवरती क्लिक करायचं आहे. रिप्लेसवरती क्लिक केल्यानंतर असं ॲड होऊन जाईल. परत असं रिप्लेसवरती क्लिक करायचं आहे तर जो डुप्लिकेट होऊ शकतो तुमच्याकडं जो पण एखादा झाला असेल तर डिलीट मारून टाकायचे आणि येथे तुम्हाला बघू शकता डबल रिप्लेसवरती क्लिक करायचे आणि येथे अशा प्रकारे इमेज ॲड करून घ्यायचे आहेत. सर्व इमेज ॲड केल्यानंतर तुम्हाला सांगतो इथे सर्व इमेज ॲड करून घ्यायचे आहेत. मी सर्व इमेज ॲड करत बसला तर व्हिडिओ खूप मोठा होईल. त्यासाठी व्हिडिओ शॉर्टमध्ये होईल पण चांगला सांगेन. धन्यवाद. येथे आपले सर्व इमेज ॲड झालेले आहेत बघू शकता. सर्व इमेज ॲड केल्यानंतर तुम्हाला काय करायचे आहे फर्स्ट फोटो आहे हा त्याच्यावर क्लिक करण्यासाठी तुम्हाला इथे क्लिक करायचे आहे. तर जरा आवाजाचा प्रॉब्लेम झाला तर जरा कन्फ्यूज होऊ नका कारण जरा माईकचा इश्यू आहे. तर याच्यावरती क्लिक करायचे आणि त्या ॲनिमेशनवरती क्लिक करायचे आणि व्हिडिओला अजून सुद्धा लाईक केलं नसेल तर आत्ताच लाईक करून ठेवा कारण व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग झालेला आहे. ते तुम्हाला फ्री बघून पर्यंत आला म्हणजे जरा तर चांगला वाटला व्हिडिओ तुम्हाला त्यासाठी तर लाईक करा. तर इथे तुम्हाला काय करायचं आहे ट्रेंडिंगमध्ये जायचे क्रॉस ओपन सिम्पली सर्च करायचे. क्रॉस ओपन सर्च केल्यानंतर इथे आपण सर्च केलं येथे याची इंटेन्सिटी लय नाही ठेवायची 0.5 सेकंद 4 वर आलो आपण इथं 5 सेकंद ठेवायचे ते डन करून टाकायचे आणि आता पुढचा जो इफेक्ट आहे आणि आता आपण ही रिप्लेस मारलं का नाही त्याच्या आधी आपल्याला ॲड ऑडिओ करून घ्यायचे. इथे एक्स्ट्रॅक्टवरती क्लिक करायचं आहे आणि इथे आपण त्याला जो व्हिडिओ प्लस ऑडिओ आहे का नाही बिटमार्क प्लस ऑडिओ ह्याच्यावरती क्लिक करायचं. दुसरा काय आहे तो त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. कंपोमध्ये जायचं आहे. कंपोमध्ये गेल्यानंतर मला काय करायचं आहे मला इथे बेंड झूम दिसेल बघा इथं त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथे पुढचा जो ॲनिमेशन आहे तो ॲनिमेशनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे कंपोमध्ये थांबून तुम्हाला बाउन्सी रचना नावाचा जो ॲनिमेशन आहे तो द्यायचा आहे आणि अजून तुम्ही चॅनलला सुद्धा सबस्क्राईब केलं नाही इथपर्यंत आला म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा लागतोय कारण व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघताय आणि सबस्क्राईब करायला लागतंय त्यासाठी कारण आपण व्हिडिओ जो बनवतो त्यांना खूप आपल्याला सबस्क्रायबर मिळत नाहीत त्याचं कारण हेच आहे. तर आता तुम्हाला काय करायचं आहे बघा चुकून आपल्याकडे रिप्लेसमध्ये क्लिक झालं इथे बाउन्सी रश नावाचा जो ॲनिमेशन आहे तोच द्यायचा आहे. बाकी काय नाही करायचं. तर आता ऑडिओ तुम्हाला येत असेल चांगला झाला तर बाउन्सी रशवरती क्लिक केलं रन करून टाकलं सर्व इफेक्ट असा लागून झालेला आहे. इथं टाकायचं तुम्हाला ॲनिमेशन ते सांगतात. ॲनिमेशनवरती क्लिक करायचे आणि ते मला वेब ॲप्लिकेशन त्या पुढचं आहे
वेव्ह 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 ॲम्प्लिफिकेशन वेव्ह ॲम्प्लिकेशन दुसरा द्यायचा. त्यानंतर पुढचा जो इफेक्ट ॲनिमेशन ह्यातलं काय प्रकार नाही, इथे ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं आहे आणि मॅट स्नॅपशॉट्स इथे वर नाव दिसेल तुम्हाला सर्च बारमध्ये. आपण टाईप केलेलं मॅट स्नॅपशॉट सर्च करू शकता. इथे क्लिक करायचं आहे. इथे 2 सेकंद याची इंटेन्सिटी ठेवायची. 2 सेकंद ठेवल्यानंतर इथे पुढच्या ह्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्याची मोर मॅट स्नॅपशॉट वरती क्लिक करायचं आणि इथे बघू शकता तुम्ही एकदम असं कर होत नाही, ते असं करायला लागतंय. त्याच्यावरती क्लिक करायचे आणि डबल तोच मॅट स्नॅपशॉट्स म्हणून आहे बघा, तो देऊन टाकायचे. असं 2-2 सेकंद करून शेवटपर्यंत देऊन टाकायचे. तर आता इथे सिम्पली तुम्हाला हा व्हिडिओ डबल आता आपण दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये आलो, कारण आता तुम्हाला काय करायचं आहे, इथे तुम्हाला जो इफेक्ट आपण सांगतोय ते ध्यानात ठेवायचे आहे. इथे तुम्हाला पहिला जो आपण सगळं ॲनिमेशन लावून झालं आणि ट्रान्झॅक्शन लावून झालं, आता पहिल्या ज्यावेळेच्या इफेक्टवरती क्लिक करायचे आणि तुम्हाला काय करायचं आहे, बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. क्लासिक सेक्शनमध्ये जायचे. क्लासिक सेक्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला कलर्स ऑफ म्हणून जो इफेक्ट आहे तो द्यायचा आहे आणि इथपर्यंत 2 फोटोपर्यंत त्याची इंटेन्सिटी ठेवायची आहे. दुसरा जो इफेक्ट आहे तुम्हाला काय करायचं आहे, हा तुम्हाला पीपल अँड सर्च बार आहे त्यावर सर्च करायचं आहे. गोवा ट्रेस म्हणून आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि तुम्ही बघू शकता इंटेन्सिटी ह्याची बघा ब्लर असा असेल, 0 करून टाकायचे. ब्लर 0 करून टाकल्यानंतर हा शेवटपर्यंत ऍड करून टाकायचे. परत आपण तिथनं स्नॅपशॉट्स ऍड केला ते द्यायचे आहे. तिथं आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, पार्टी सेक्शनमध्ये जायचं आहे. पार्टी सेक्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला शेक म्हणून ऑप्शन आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. स्पीड 3 किंवा 4 आणि इंटेन्सिटी 2 ठेवून टाकायचे आणि ते हा शेवटपर्यंत ऍड करून टाकायचे. आणि तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओची क्वालिटी मॅटर करते बाबा. व्हिडिओ कसा असणार ते क्वालिटी मॅटर करते. तर तुम्हाला काय करायचं आहे, आता हा क्वालिटी देण्यासाठी मला येथे ॲडजस्टमेंटचं ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करायचे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर ते ॲडजस्टमेंट ऑप्शन आहे, त्याच्यावर क्लिक करायचे. इथे शार्पनेस बघू शकता, इथे पूर्ण बघायचे. शार्पनेस 10 किंवा 11, क्लॅरिटी 15 ठेवायचे. ते शेवटपर्यंत ऍड करून टाकायचे. आपण ऍड करत नाही कारण ऑलरेडी ऍड केलेला आहे. आणि एवढं झालं तर इथे फिल्टर ऍड करायचे. 4K नावाचा फिल्टर मध्ये पहिल्यांदा दिसून जाईल. 4K नाही दिसला, तुमच्या कॅप्टन मध्ये नाही दिसला, इथे 20 इंचेस ठेवायचे. तुमच्या कॅप्टन मध्ये नाही दिसला तर मला सांगा, कारण आपण जो कॅप्टन दिलाय तो बहुतेक जणांपाशी नाही. तर तो घेण्यासाठी तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, पहिले आपण पिन कमेंट केलेली आहे त्याच्यावरती क्लिक करून काय करायचं आहे, ती कमेंट टेलिग्रामची लिंक आहे किंवा कुठली तरी लिंक असेल बघा, त्याच्यावर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट कॅप्टनमध्ये जाऊ शकता. हे डाउनलोड करायचे आणि हे इन्स्टॉल करायचे. त्यात सगळं फीचर मिळून जातील. हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलवरती पहिल्यांदा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. हा व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यास सुरुवात होईल. धन्यवाद.